जय महाराष्ट्र. मी सौ रेश्मा तपासे. 2005 साली जेव्हा मुंबईला महापूर आला, त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट असं एक विंगची स्थापना केली, ज्याचं प्रमुख काम आहे की जेव्हा पण अशी आपत्ती येते त्यावेळेला वित्तहानी आणि मनुष्यहानी ही कमीत कमी प्रमाणात कशी होईल याकडे फोकस असतो. तर ह्या धर्तीवरती मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक अशी एक संस्था आमचे अध्यक्ष योगेश परुळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ह्या संस्थेची स्थापना झाली आणि त्याच्यामार्फत आम्ही आत्तापर्यंत शेकडो महिलांना आणि शेकडो लोकांना आम्ही आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या द्वारे आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. आता हा मुद्दा मी का म्हणते माहिती आहे, कारण अशीच एक परिस्थिती करी रोडला झाली होती. पावसामध्ये लोकांची गर्दी होती आणि त्यावेळेला एका बाईच्या हातात फुलाची पिशवी होती आणि भैयाच्या हातात एका फुलाची पिशवी होती. ती पिशवी खाली पडलेली, तो ओरडला, पूल गिर गया, पूल गिर गया. लोकांना वाटलं करी रोड स्टेशनचा ब्रिज कोसळला आणि लोक अशी सैरावैरा पळू सुटली आणि त्याच्यामध्ये लोकांची चेंगराचेंगरी झाली आणि कितीतरी महिला पुरुष ह्या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडल्या. अशीच एक दुर्दैवी घटना दिल्लीमध्ये झाली होती, सगळ्यांना आठवत असेल तर. एक शो टाईप काहीतरी होतं, वरून लोक बघत होते, खाली वाघ होता. त्या वाघाला बघण्यासाठी वरती लोक सगळे जमलेली असताना एक मुलगा खाली पडला. आता वाघाच्या अगदी समोर तो मुलगा पडल्याच्या नंतर लोकांनी शांत न राहता आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्या वाघाला वरून मारायला सुरुवात केली. लोक घाबरले की आता हा वाघ त्या मुलाला खाऊन टाकणार आहे आणि अशा पद्धतीने लोकांनी इतका गोंधळ घातला की तो वाघ कन्फ्यूज झाला. त्याला वाटलं ह्या मुलाला ही लोक मारून टाकतील, म्हणून त्याने त्या मुलाला उचललं आणि एका कोपऱ्यात घेऊन गेला. त्या मुलाच्या इथे तो बसून राहिला, पण दुर्दैवाने त्या मुलाचा घाबरून मृत्यू झाला. हे आज मी सगळं का म्हणते माहिती आहे का? हे आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं ना, ह्याचं ज्ञान हे लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असायला पाहिजे. कारण जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, जसं कसाबचा आतंकवादी हमला, हे सुद्धा आपत्तीचंच एक स्वरूप आहे. कुठे आग लागणं, कोण पाण्यात पडणं, हे सगळं आपत्तीच्या गोष्टी आहेत. तर ह्याचं ज्ञान आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याकडे जे मंत्री किंवा जे नेते झालेले आहेत त्यांना सुद्धा याचं ज्ञान असलं पाहिजे. मी हा विषय काय म्हणते माहिती आहे का? आमच्याकडे म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये आज एक घटना घडली. ती घटना अशी घडली की आमच्या वस्त्यांमध्ये म्हणजे तिथे लोकवस्ती आहे, प्रचंड वर्दळीचा तो एरिया आहे. अगदी एकमेकांना लागून अशा तिथे सोसायट्या उभ्या आहेत. अत्यंत गर्दीचा असा तो एरिया आहे आणि त्या एरियामध्ये आज एक बिबट्या आढळून आला. एका सोसायटीच्या आवारामध्ये एक बिबट्या आढळून आला आणि तो आढळून आल्याच्या नंतर सगळीकडे एकच हल्ला कल्लोळ माजला. इतकी बघ्यांची गर्दी झाली. एकतर ती गल्ली लहान आहे, तो एरिया एकदम कंजेस्टेड आहे. अशामध्ये इतकी लोकांची गर्दी झाली त्या बिबट्याला बघण्यासाठी. त्यात पत्रकारांनी कहर केला. पत्रकार कुठे कुठे चढून त्या बिबट्याचा व्हिडिओ घेत होते. इतका आरडाओरडा, इतकी गर्दी त्या एरियामध्ये झाली. बरं, संजय गांधी नॅशनल उद्यानाची लोक त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तिथे आलेली होती, तर त्यांना त्यांचं काम करू द्यायला हवं होतं. पण लोकांनी इतकी गर्दी तिकडे केली की तो बिबट्या घाबरला, गोंधळून गेला. इतका गोंधळलेला होता तो की त्याला कुठे जावं हे समजत नव्हतं. अशामध्ये त्याने एक दोघांवरती हल्ला पण केला. कारण आपल्याला ते नॉलेज नाहीये. जेव्हा अशी परिस्थिती येते, सगळ्यात पहिलं काम जनतेने हे केलं पाहिजे की तिथे शांत राहिलं पाहिजे, तिथे गर्दी नाही केली पाहिजे, तिथे गर्दी केलीच नाही पाहिजे. बरं, तो बिबट्या आमच्या रहिवासी एरियामध्ये का आला? कारण आम्ही त्यांची घरं उद्ध्वस्त केली, आपण कांदळवन कट केलेत, आपण जंगलातली झाडं तोडलेली आहेत, आपण त्या ठिकाणी बंगले बांधतोय, आपण त्या ठिकाणी रिसॉर्ट बांधतोय. त्यांना राहायला जागाच ठेवलेली नाहीये, मग ते जातील कुठे? बिबट्या आपल्या घरात का आला बरं?
कारण आपण त्याच्या घरामध्ये शिरलोय ना. तिकडे आपण बांधकाम आता पण चालू आहे. जे 50 बंगले, एक रिसॉर्ट ते चालू आहे तिकडे. बरेच आमचे हे आमदार आहेत. आमच्या मीरा भाईंदर शहराला 2 आमदार आहेत. कोणाला ह्या निसर्गाची भीती नाहीये की आपण हे जे करत चालू याचा इम्पॅक्ट काय होणार आहे ह्याची कोणालाही काळजी पडलेली नाही. बस घ्यायचं झाड आणि ते तोडून टाकायचं, एवढंच आहे. एकदा तुटलं की तुटलं. जंगलं नष्ट होत चाललेली आहेत. आमच्याकडे मीरा भाईंदरला नॅशनल पार्कचा पण काही भाग येतो. हे आमचे नेते मंडळी विसरलेले आहेत आणि बऱ्याचदा नॅशनल पार्कच्या बऱ्याच अशा ठिकाणी झाडतोड करून तिथे प्रोजेक्ट उभे राहत आहेत. आज दुसरी गोष्ट अशी झाली की हे दोन्ही आमदार आपल्या लवाजमासकट त्या ठिकाणी गेले बिबट्याला जेरबंद करण्यासाठी. गरज काय होती? आम्ही जाऊ शकलो असतो. सगळ्यात मोठं व्यवस्थापन जर असेल डिझास्टरच्या ठिकाणी, तिथे आपण न जाणं, तिथे गर्दी न करणं, जी माणसं काम करणार आहेत त्यांना व्यवस्थित त्यांचं काम करू देणं, एवढा साधा सिविक सेन्स या आमदारांना नसावा का? कुठेही मोठेपणा घ्यायला घुसायचे तुम्हाला आणि तुम्ही जाऊन तिथे केलं काय? तर मला ह्या आमदारांना म्हणायचंय की तुम्ही नेते बनता पण तुम्हाला साधा सिविक सेन्स नाही की जेव्हा अशा प्रकारचा डिझास्टर होतं त्यावेळेला आपली भूमिका काय असली पाहिजे. म्हणजे एवढे नॉलेजेबल नेते आपण निवडून देतो, त्याच्याने काय झालं? गर्दी आणखीन वाढली, बिबट्या आणखीन गोंधळला. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे या निमित्ताने की जेव्हा पण अशी एखादी आपत्तीजनक परिस्थिती जेव्हा आपल्या अवतीभोवती जेव्हा घडते, एखाद्या ठिकाणी आग लागलेली असेल तर तिथे फायर ब्रिगेडवाल्यांना त्यांचं काम करू द्या. तिकडे व्हिडिओ करण्याची गरज नाहीये, कारण सगळ्यात जास्त गर्दी ही व्हिडिओ काढणाऱ्या लोकांची असते की पहिला व्हिडिओ मी टाकतो. बघ्यांची गर्दी खूप असल्यामुळे काय होतं, जे तिथे आपले प्राण वाचवायला आलेले असतात त्यांना ती जागा भेटत नाही, ते त्यांचं काम व्यवस्थितपणे करू शकत नाहीत. इतका साधा सिविक सेन्स आहे की जेव्हा पण ही घटना घडते अशा प्रकारची, लोकांनी गर्दी करू नये. जे त्यांचं काम आहे ते त्यांनी करावं, जे ते काम करायला आलेले आहेत त्यांना ते काम करू द्यावं. शेवटी बिबट्या पण एक जीव आहे ना. तुम्ही व्हिडिओ बघा, तोही गोंधळलेला आहे. त्याला कुठून कसं जायचं तेच कळत नव्हतं. तेव्हा हात जोडून विनंती आहे आणि जे पण नेते आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघावा की त्यांनी किती अक्कलवालं काम केलं हेही त्यांना कळेल. कुठेही मोठेपणा घ्यायची गरज नाही. तेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट जर कोणाला समजत नसेल तर त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.